त्यामध्ये काय सांगितलेलं होतं? एडी भाव परंतु केला कोणाशी तर परद्रव्याशी कर्मबंधाशी एकीभाव केला. मग त्या कारणाने अनेक भावाभावामध्ये घोर दुःखाला मी प्राप्त झालो की ज्याला दूर करू शकलो नाही. तरी सुद्धा तुझ्या ठिकाणी हे जिनेंद्र भगवान, हे जिन सूर्या, जर भक्ती तुमच्या ठिकाणची झाली म्हणजे तुमचा विषय केला, निवारण्याने भगवंतांचा विषय केला तर सगळं काही निघून जातंय. म्हणून त्या भक्तीने उन्मुक्त इच्छेत जर सगळे जर कर्म निघून जात असतील तर आणखी दुसरे जे कारण आहे तापाला, तर ते कसे काय त्याला जिंकण्यास कसं शक्य होणार नाही. त्या भक्तीने जिंकला जाईल. म्हणजे कोणत्या भक्तीने निज ध्रुवाचं सेवन केलेलं असताना, स्वतःला जाणलेलं असताना सगळे जे काही आहेत संसारातले ताप ते सगळे नष्ट होणार नाही का? मग त्यावेळेस काल काही सांगितलं होतं, निर्णय जे तुम शक्य अनुभवती जया. मग त्यावेळेस होणार नाही का? तर तिथं सांगितलं की निर्णयाक संकर दोषाने रहित झालं, म्हणजेच यात परिणाम झालं नाही. हे असं आहे, चांगलं आहे, वाईट आहे वगैरे असं काही ज्ञानात त्याला मिसळलं नाही, म्हणून संकर दोष आला नाही. अशा रीतीने म्हणजे एवढी भक्ती केली तर ती एवढं सामर्थ्य आहे की त्याच्यामध्ये सगळे घोर दुःख नष्ट होतात. मग दुसरा असा कोणता तापाला कारण आहे की त्या भक्तीने जिंकण्यास शक्य नाही. म्हणजेच व्यवहाराने भक्तीने सगळे ताप दूर होतात. भगवंतांच्या भक्तीने निश्चयाने स्वभावाला जाणलेला असताना फक्त अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. त्यात कसल्याही प्रकारचं ताप संताप वगैरे काही नसतंय. मग या ठिकाणी आपण पाहतो की भगवंतांची भक्ती करायची म्हणजे काय करायचं? परंतु त्यामध्ये भगवंतांची भक्ती व्यवहाराने करताना जे आपले भाव होणार आहेत ते कोणते भाव होतात? तिकडं पाहिजे शुभ भाव होतात. आणि त्या शुभ भावाने आपलं अशुभ सगळं पाप नष्ट होतं, हे सांगायचं त्यामध्ये. म्हणजे त्याला एक उदाहरण आहे की एक मनुष्य मंदिरात रोज जायचं, दर्शन पूजा स्तोत्र वगैरे सगळं काही व्यवस्थित त्याचं लक्ष इकडं असायचं. आणि त्याचा मित्र त्याला भेटल्यानंतर तो नास्तिक असतो, तो कधीच मंदिरात येत नाही. मग त्याचा मित्र त्याला जेव्हा भेटतो त्यावेळेस तो म्हणतो, अरे काय सारखं पूजापाठ वगैरे करत बसतो, शास्त्र ऐकत बसतो, चल माझ्याबरोबर. म्हणून त्याला नेलं त्याने नदीच्या किनारी. नदीच्या किनारी नेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, त्याने स्नान करण्यासाठी नदीत उडी मारली. आणि त्याच वेळेस असं घडलं की त्याच्या कुठंतरी काच होती त्या नदीच्या किनारी. ती काच त्याच्या पायात घुसली आणि खूप रक्त वाहू लागलं आणि खूप तो दुःखी झाला ते पाण्यात उतरलेला असताना देखील. आणि इकडं तो मित्र होता, तो त्याचा पाय शेणात भरलेला असतो, पण त्याला सोनं मिळतं त्या शेणातून. मग तो लगेच त्याला चिडवतो, बघ मी मंदिरात न जाता मला सोनं, आणि तू मंदिरात जाऊन तुला पायाला काच लागली. मग काय मंदिरचा उपयोग आहे? काय पूजापाठ करत बसलाय? काय शास्त्र वगैरे वाचत बसतोय? काय तुला मिळालं त्याच्यातून? मग त्याचे पण परिणाम बदलले.
तो पण म्हणतो की खरंच की ह्याने एवढं काहीच करत नाही शुभभाव किंवा मंदिरात येणं वगैरे, तरीसुद्धा त्याचं चांगलं चाललं आहे आणि मी एवढं करूनसुद्धा मला खूप दुःख आहे. मग काय खरंच मंदिरात जाणं, जप तप करणं व्यर्थ आहे असं त्याला वाटू लागतंय. तर ते त्याचे शब्द, तिथे एक मनुष्य असतो जो धार्मिक असतो, तात्विक सगळं काही जाणत असतो, तर तो लगेच म्हणतो, अरे काय तू एवढं सगळं मंदिरचं करून पाण्यात घालवलंस, तुला एवढं सुद्धा कळलं नाही का? काय सांगितलं त्याने? ते खरं तर त्याच्या पाठीमागे असं आहे की तुला फास बसणार होतो आज, त्याच्याऐवजी फक्त काचच मोडली. मंदिर एवढं तू शुभभाव केले तरी इतकं पाप तुझं कट झालेलं आहे, इकडं पाहिलं नाहीस तू. आणि त्या मनुष्याला सिंहासन राजाचं मिळणार असतं, म्हणजे तो राजा होणार असतो, पण तो काहीच करत नाही शुभभाव, तर त्याच्यातनं उलट तो काय झाला, पापाला प्राप्त झाला आणि तेवढंच जेवढं काही शिल्लक राहिलेलं पुण्य तेवढं सोनं फक्त मिळालं, पण तो मोठा राजा होणार असतो, ते त्याचं कमी झालं ते निषेध. मग याच्यातनं पण समजून घ्यायचं आहे की जे आपण व्यवहाराने भक्ती करतो ती व्यर्थ नाही आहे, कारण का तर ते शुभभाव झाले म्हणजे आपले जे अशुभ विषय कशा जाणारे चित्त आहे ते दूर झालं आणि मग त्या शुभातून आपण शुद्धात जातो, आत्मानुभूती घेतो. मग ती भक्ती आपल्याला खरी कोणती भक्ती आहे तर स्वभावाला जाणण्याची, आणि ती भक्ती उपयोगी पडते. शुभभावाने पुण्य झालं त्यात रमायचं नाही. तर ते सुद्धा सोन्याची पेढी आहे, त्यापासून मी भिन्न आहे असं जाणायचं. आता दुसऱ्या नंबरचा श्लोक सांगतो. ज्योतिरूपं दुरितनिवः ध्वान्तविध्वंसहेतुं त्वामेवाहुर्जिनवरचितं तत्त्वविद्याभियुक्ता चेतो वासे भवसि च मम स्फारमुद्भासमानः वस्तुतो वस्तुनिष्ठे. ते कसं डस्टबिन मग तुम्ही ते आम्हा म्हटल्यानंतर म्हणा की तुम्ही संस्था मी तेच म्हणलं आम्हा एक लाईन म्हणून मग म्हणा, कारण ते ते कळत नाही ना समजत सुरुवातीला परत आता एक लाईन म्हणते परत तुम्ही. ज्योतिरूपं दुरितनिवः ध्वान्तविध्वंसहेतुं ज्योतिरूपं दुरितनिवः ध्वान्तविध्वंसहेतुं त्वामेवाहुर्जिनवरचिरं तत्त्वविद्याभियुक्ता चेतो वासे भवसि च मम स्फारमुद्भासमानम्. चेतो वासे भवसि च मम स्फारमुद्भासमानम्. तस्मिन्नहः कथमिव तमो वस्तुतो वस्तुनिष्ठे. तस्मिन्नहः कथमिव तमो वस्तुतो वस्तुनिष्ठे. स्तव म्हणतो की नाही तर सगळीचा उच्चार तस्मिन्नः, कारण तो शब्द पूर्ण कसा आहे, डबल न असून त्याच्याला अनुस्वार आहे आणि हच्या पुढे पुन्हा विसर्ग आहे, त्यामुळे उच्चारण थोडंसं उच्चार कसा करायचा. तस्मिन्नः कथमिव तमो वस्तुतो वस्तुनिष्ठे. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे, प्रथम जिनवर संबोधन लिहितात. वर म्हणजे श्रेष्ठ, जिनामध्ये श्रेष्ठ हे भगवंता. आता जिनामध्ये श्रेष्ठ म्हणजे जिन कोण आहेत आणि श्रेष्ठ कोण आहे. गणधरांना जिन म्हटलं जातं आणि
त्यांच्यामध्ये श्रेष्ठ म्हणजेच हे घाती कर्म नष्ट झालेले भगवान म्हणजे अनंत चतुष्टयाने सहित असलेले म्हणून जिनश्रेष्ठ असं संबोधन केलेलं आहे. दुरित निवह पहिल्या ओळीत पाहायचं. दुरित निवह म्हणजे दुरित म्हणजे पाप, निवह म्हणजे समूह. पापांच्या समूहाचा ध्वांत म्हणजे अंधकार आणि त्या अंधकाराला विध्वंस हेतू नाश करण्यास कारण. काय सांगितलं? जे पाप समूह जो आहे त्याला तोच एक मोठा अंधकार आहे. पापांच्या समूहाचा अंधकार. उपमा अंधकाराची का घेतली? अंधारात काहीच दिसत नाही, चाच पडत राहिलं तरी सुद्धा कुठेतरी म्हणजे भरकटत राहतो किंवा पडतो. म्हणून या ठिकाणी पापाच्या समूहामध्ये इतका तो गुरफटलेला असतो त्याच्यातनं तो बाहेर पडतच नाही. आणखी जास्तीत जास्त तो दुःखाला प्राप्त होतो. पापामध्ये जड म्हणजे संसार हे सगळं पाप आहे. मग त्या पाप समूहरूपी अंधकारातच इतके सगळे जीव काय झालेले आहेत, अनादी काळापासून भरकटत आलेले आहे. खास खळगे जसे असतात तशा प्रकाराने त्या संसाराच्या खड्ड्यामध्ये पडत आलेले आहे. मग त्याला विध्वंस म्हणजे त्या अंधकाराला नष्ट करण्यास हेतू म्हणजे कारण कोण आहे तर त्वामेव म्हणजे तुम्हालाच. त्वाम म्हणजे तुम्हाला, म्हणजे त्वम म्हटलं तर तुम्ही आणि त्वामेव म्हणजे तुम्हालाच काय करतात वास्तविक रूपाने म्हणजे चेतोवासे म्हणजे ज्योतिरूप राहिलंय. तर कारण का तर अंधकार जिथं आहे तिथं प्रकाश झाला तर आपोआपच काय होतो, अंधकार नष्ट होतो. तसं पाप समूहरूपी अंधकाराला नष्ट करणारे तुम्ही कसे आहात हे जिनावर तर ज्योतिरूप आहात म्हणजे प्रकाशरूप अत्यंत तेजपुंज असे आपण आहात. आणि तुम्हाला तुमचं जर ध्यान केलं, तुम्हाला जर आम्ही आमच्या हृदयात ठेवलं तर आम्हाला प्रकाश असा मिळतो की ह्या अंधारात पापाच्या अंधारात चाच पडत नाही. आणि मग अशा रीतीने त्या अंधकाराचा नाश करणारा असं ज्योतिरूप तुमचं स्वरूप आहे. म्हणून अशा तुम्हालाच काय करतो तत्वविद्याभियुक्त हा कसे आहात आपण म्हणजे वास्तविक रूपाने ज्योतिरूप असताना जे तत्वज्ञानी लोक आहेत म्हणजे तत्वविद्येने युक्त म्हणजे सहित आहेत. अभि म्हणजे चोहोबाजूने. तत्व ही ज्याची विद्या आहे आणि त्याला चोहोबाजूने ते सहित आहे असे लोक त्वामेव म्हणजे तुम्हालाच चेतोवासे म्हणजे चिरम म्हणजे चिरकालपर्यंत म्हणजे म्हणजे तुम्ही ज्योतिस्वरूप आहात असं तत्वज्ञानी लोक सांगतात आणि आहो म्हणजे सांगतात. आणि मग अशा रीतीने कसे आहात तर चिरम म्हणजे सदैव सांगतात. ते जे तत्वज्ञानी लोक आहेत ते तुम्हाला तुम्ही ज्योतिरूप आहात असं त्यांचा अनुभव म्हणजे साक्षी घेतली. तत्वविद्याभियुक्ता म्हणजे ज्यांनी तत्वज्ञान केलेलं आहे त्यांचा पुरावा घेऊन सांगतात की ते सांगतात भगवान तुम्ही ज्योतिरूप आहात, तुम्हालाच अनुभव करतात, आपल्या चित्तामध्ये ठेवतात. मग अशा रीतीने त्यांनी नेहमी सांगत असतात. आणि तर मग स्फारम उद्भासमान म्हणजे अतिशय करून प्रकाशित होत जाता असे तुम्ही आहात. म्हणजे स्फार म्हणजे खूप मोठं विशाल, उद्भासमान म्हणजे प्रकाशित उच्च रीतीने भासित करणारं म्हणजे प्रकाशित करणारं असे तुम्ही माझ्या चेतोवासे म्हणजे माझ्या चित्तामध्ये भवसिच म्हणजे अंतःकरण रूपी घरामध्ये आपण वास करीत असता. म्हणजे आपण नेहमी आमच्या अंतःकरण रूपी घरामध्ये चेतोवासे म्हणजे अंतःकरण म्हणजे मन
आणि त्या मनामध्ये वास म्हणजे निवास होतोय तुमचा. अशा अंतःकरणरूपी घरामध्ये वास करीत असताना या ठिकाणी काय होत आहे, तस्मिन मम इव अहह, खालच्या ओळीतलं एकदम तस्मिन म्हणजे तेथे, तम तस्मिन अहह तमह म्हणजे वास्तविक रूपाने तेथे जो अंधकारासारखा, अह म्हणजे पाप, अहंकार म्हणतो ना आपण, मग तशा प्रकाराने अह म्हणजे अहस हा शब्द आहे. मग त्या पापाला, अंधकारासारखे पाप जे आहेत तर ते वास्तविक रूपाने वस्तू कथम इष्टे, वास्तविक रूपाने ते कशी बरी राहू शकतील. अर्थात ते अशा अंधाराला भेदन करणारं हे तुमचं प्रकाशमान असे तुम्ही माझ्या हृदयामध्ये सदैव चिरकालपर्यंत निवास करत असताना, अर्थात तुम्हालाच मी तुमचं ध्यान करत असताना त्या ठिकाणी अंधकारासारखे पाप राहणारच नाही. कथम कशा रीतीने, वास्तविक रूपाने, वास्तविक रूपाने वस्तुनिष्ठे, त्या वस्तूला कसं मान्य होईल की भगवान आपल्या हृदयात आहेत आणि अंधकार पण राहिला आहे असं मान्य होणारच नाही. म्हणून कसं राहू शकेल, अर्थात राहू शकत नाही. परत एकदा अन्वयरूप पहा. हे जिनवर श्रेष्ठा म्हणजेच जिनेंद्र भगवान सर्वात श्रेष्ठ आहे अशा त्यांना म्हटलेलं आहे. मग त्यावेळेस संबोधन करतानाच त्यांच्याविषयी खूप आदर दाखवला आहे, बहुमान दाखवलेला आहे. आणि नंतर मग काय सांगितलं की आमचे पाप समूह, तो अंधकार एवढा गाढ झालेला आहे अनादी काळापासून. आणि भगवान तुम्ही ज्योतिस्वरूप आहे, प्रकाशस्वरूप आहे हे जाणून आम्ही तुम्हालाच आमच्या हृदयामध्ये असं धारण केलं की जेणेकरून तो अंधकार लागलीच तो पळून गेला. कारण का तर ज्यांनी असं जाणलंय, अनुभवलंय की जे तुम्हाला हृदयामध्ये धारण करतात त्यांना पाप राहतच नाही, पापाचा अंधकार राहत नाही. आणि म्हणून सगळ्यांना ते सांगत असतात की तुम्ही सुद्धा अशा भगवंतांचं की जे श्रेष्ठ आहेत, वितरागी आहेत, निर्दोष आहेत, अशा त्यांचंच तुम्ही आपल्या हृदयामध्ये ध्यान करा. मग तशा प्रकाराने चेतोवासी म्हणजे आपल्या चित्तामध्ये, माझ्या चित्तामध्ये त्यांचा निवास असताना खरोखर ते स्फुरायमान झालेले, प्रगट झालेले विशाल असे जे किरणासारखे प्रकाश आहे, उच्च रीतीने ते आम्हाला त्या ठिकाणी सगळे पाप नष्ट करण्यास कारण होणार नाही का. वास्तविक रूपाने तो अंधकारासारखा असलेलं जे पाप आहे तर ते अंधकाररूपी पाप, हे पापरूपी अंधकार वास्तविक रूपाने त्या वस्तूला मान्यच कसं होईल, अर्थात वस्तूला म्हणजे आपल्या आत्म्याला, म्हणून होणारच नाही असं व्यवहार नयाने भगवंतांच्या विषयी म्हटलं. आता निश्चय नयाने काय सांगितलं की जिनवर म्हणताना काय घ्यायचं इथं, निजवर, सर्वात श्रेष्ठ आपला कारण परमात्मा. कारण एवढी स्वाधीनता आहे, हे व्यवहाराने भगवंतांना बहुमान दाखवला. पण ते आमच्यात काही कार्य करत नसतात, कारण ते आम्हाला काही देत पण नाहीत की आम्ही त्यांच्याकडून घेत पण नाही. फक्त आम्हाला काय मिळालेलं आहे, त्यांच्या सानिध्यात येऊन शुभभाव झाले, अशुभ भाव टळले आणि त्यांच्यासारखाच मी आहे असं जाणून आत्मानुभूती केली. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसरी गोष्ट त्यांच्या सानिध्यात आपोआपच आपल्याला रत्नत्रयाची प्राप्ती होते. आणि म्हणून व्यवहारनयाने त्यांचा बहुमान दाखवण्यासाठी एवढं सगळं म्हटलेलं आहे. पण निश्चयनयाने निजवर हे सगळं कार्य कोणाला करावं लागेल तर आपल्या आत्म्यालाच, पुरुषार्थ तर आपल्या आत्म्यामध्येच व्हावा लागेल. म्हणून निजवर म्हणायचं म्हणजे सर्वश्रेष्ठ कारण परमात्मा. आणि अशा त्याला मी जाणलेलं असताना म्हणजे त्वामेव म्हणजे तुम्हालाच, म्हणजे निजध्रुवालाच हे सांगतात की तत्वविद्येने सहित आहे असे लोक जे आहेत, म्हणजे ज्यांनी आत्मानुभूती घेतलेली आहे
ते आम्हाला अशा रीतीने सांगितलं त्यांनी. आहो म्हणजे आता या ठिकाणी आपला आत्माच म्हणून आपला आत्माच हा म्हणजे ध्यानाचा विषय होतो आणि म्हणून त्या ठिकाणी आहो म्हणजे या ठिकाणी आत्मानुभूती घेतली त्याला जाणून. कारण तो आपला आत्मा ज्योती स्वरूप आहे, म्हणजेच कसं आहे तर प्रकाश शक्तीने युक्त आहे आणि प्रकाश शक्तीने युक्त असल्यामुळे या ठिकाणी कुठलेही पाप आणि पुण्य सगळंच दुरीत म्हणून फक्त पाप घेतलं, पण दुरीत म्हणून पाप पुण्य ह्यांचा जो समूह आहे त्या समूहाचा जो अंधकार त्या ठिकाणी राहत नाही शुद्धोपयोगामध्ये. म्हणून त्याच कारण कोण आहे तर ज्योतिस्वरूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप आपला आत्माच काय आहे त्याच कारण आहे. त्याचं ध्यान हे कारण आहे, म्हणजेच आत्मानुभूती शुद्धोपयोग. मग चेतोवासी म्हणून मनामध्ये घ्यायचं नाही. आता या ठिकाणी निजध्रुवाचा विषय प्रत्यक्ष प्रामाण्यसहित करून मला स्फुरायमान झालेलं हे जे काही उद्भासमान म्हणजेच उच्च रीतीने प्रगट होणारं ज्ञानाची जी पर्यायभेद विज्ञानाची ती अतींद्रिय आनंदास कारण होते. म्हणून माझ्यामध्ये निवास कोणाचा आहे किंवा मी कोणामध्ये राहतो तर स्वस्वरूपामध्ये राहतो. अशा त्या तस्मिन म्हणजे अशा निजध्रुवामध्ये कशा रीतीने म्हणजे जे पाप आहे किंवा जे काही सांसारिक विषय कसे आहेत तोच एक अंधकार वास्तविक रूपाने तो निजध्रुव कारण परमात्मा कसा सहन करेल, अर्थात तिथं राहील का, हे राहणार नाही. आत्मानुभूतीमध्ये हे सगळं धुतलं जाईल, नष्ट होईल. वाच नाही ना खाली अर्थ वाच कोणाकडे अर्थ वाच संचिता करुण शत्रुओं को जीतने वालों में श्रेष्ठ है जिनेंद्र, जबकि तत्व विद्या को जानने वाले ऋषिगण बहुत समय से आपको ही पाप समूह रूपी अंधकार के नाश करने में कारणभूत तेज रूप ज्ञान स्वरूप कहते हैं, और आप मेरे मन रूपी मंदिर में अत्यंत रूप में निरंतर प्रकाशमान हो रहे हो, तब उस मन मंदिर में निश्चय से पाप रूपी अंधकार निवास करने के लिए ठहरने के लिए किस तरह समर्थ हो सकते हैं, अर्थात नहीं हो सकता. म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी अर्थामध्ये एक शब्द असं सांगितलेला आहे की जे ऋषी मुनी तत्वविद्यावियुक्ता म्हणून त्याचा अर्थ केला. ऋषी मुनी जे अनादी काळापासून आपल्याला सांगत आलेले आहेत, पण आपण तिकडं उपयोग लावला नाही आणि तिकडं उपयोग लावला नाही म्हणून आपण पापरूपी अंधकारात चाच पडत राहिलो. म्हणून संसार हे मोठं पाप आहे. मग त्याच्यात कोणी म्हणेल की नाही आम्हाला पंचेंद्रियाचे विषय खूप चांगले मिळालेले आहेत, आता आम्हाला काही सुद्धा जे आकुलता नाही किंवा आम्ही अजून परत दुसऱ्याला पण देतो, मग आम्ही कुशलच आहोत, अशा रीतीने जे वाटतं. परंतु ते सुद्धा जे पुण्य आहे ते सुद्धा पापच आहे. ते पुण्य पाप कसं आहे सांगा बरं. पुण्य आहे म्हणजे तिथं आशा निर्माण होते की अजून एवढं मिळालं तर मी एवढं काम करेल, एवढं माझ्यासाठी ते उपयोगी पडेल, म्हणजे अजून त्याला त्यात आशा निर्माण होते. म्हणून काही ज्यांना हे कळलेलं आहे तर ते जास्तीत जास्त काय करतात त्याचा उपयोग की आता एका मनुष्याकडे मजूर एक सोन्याची वीट घेऊन येतो, मग ती मातीने बरबटलेली असते, बरसलेली माती असते, त्यामुळं त्या मजुराला पण ओळखू आलं नाही की ही सोन्याची वीट आहे आणि त्या घेणाऱ्या श्रेष्ठीला पण हे लक्षात आलं नाही की ही सोन्याची वीट आहे. मग तो पितळेच्या भावात ती खरेदी करतो आणि
त्या मजुराला तेवढे पैसे देतो. मग त्याच्यानंतर तो मजूर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या श्रेष्ठीकडे जातो. ह्यांच्याकडे गेलाच नाही तो. मग तिथं रोज विटा देत राहायचा जातो. जितके तलावात खोदत असताना रोज एक वीट मिळायची आणि त्याला वाटायचे की आपल्याला ह्याचे एवढे पैसे मिळतात, खूप चांगलं आहे. कुठं होतं तलाव? कुठं होतं ते? सोन्याची विटा मिळाली. सोन्याच्या विटा मिळण्यासारखं तलाव होत असतो. फक्त त्याचं काम राजातर्फे चाललेलं होतं आणि ह्या मजुराला त्याचं ज्ञान नव्हतं की हे काय आहे, कसली वीट आहे, त्याच्यातून आपलं पुण्य आहे माझं असं भोगण्यासाठी तो उत्सुक झालेला आणि खूप त्याला आनंद वाटायचा. नीट लक्षात घ्या दृष्टांत की एवढं त्यांनी सोन्याची वीट असून पितळ्याच्या भावात विकली. घेणाऱ्याला कळलेलं होतं, कुठल्या दुसऱ्या श्रेष्ठीला. मग त्यांनी मात्र त्याला फसवण्याचं काम केलं आणि पितळ्याच्या भावात रोज तेवढेच पैसे देऊ लागला आणि ह्याला वाटायचं खूप चांगले. आता आपल्याकडे तो दृष्टांत कसा लागणार? आपल्याजवळ एवढं महान स्वरूप सोन्यासारखं आत्मा आहे, परंतु त्याला आम्ही विकतोय कुठल्या भावात, कुठली किंमत करतोय त्याची? पितळेच्या भावात. म्हणजेच पाप आणि पुण्यामध्ये अडकलोय आम्ही. मग ह्यालाच आपण पाप पुण्याला समान समजत नाही आणि त्या कारणाने आपली ही दुर्दशा चालली. त्यातच आनंद भोगायचं काम चाललंय, पण आहे स्वरूप सोन्याचं. मग आता त्याच्या पुढचं आणखीन मजेशीर आहे. 100 विटा असतात एकूण आणि त्यातल्या 99 विटा त्या दुसऱ्या श्रेष्ठीला द्यायच्या. मग त्यावेळेस त्यांनी 98 दिलेले असतात, एकच राहिली. आणि इकडं हे जे पहिले श्रेष्ठी होते तर त्यांना तर खूप हे झालं पश्चाताप. नंतर कळलं ना ती सोन्याची वीट आहे. तो विचार करतो की आता ह्याची मी जर किंमत देऊ शकलो नाही तर त्याची वीट त्याला परत द्यायची. तो आला तर, पण त्याचाही परिचय नाही आणि तो परत आला पण नाही. काय करायचं त्याचं? मग त्याने आपला एक जिनप्रतिमा करून ठेवली. कारण ह्याचा उपयोग तर मी संसारासाठी करणार नाही, भोगासाठी करणार नाही. मग त्याने जिनप्रतिमा केली. त्याचं एक समाधान की मी निर्माल्य सेवन केलं नाही म्हणून. पण त्या दुसऱ्या श्रेष्ठीला मात्र इतका लोभ झाला की त्याला 98 विटा अशा सोन्याच्या मिळाल्या आणि गावाला जाण्याचा प्रसंग आला. मग त्याने काय केलं, मुलाला सांगितलं की अशीच वीट कोण घेऊन येईल तर त्याला एवढी किंमत द्यायची, बाकीचं काही विचार करायचा नाही. मग त्या मुलाने त्यावेळेस काही पाहिलेलं नव्हतं. बरं म्हटलं. वडील गावाला गेले आणि इकडं तो वीट घेऊन आला मजूर. आणि मग तो मुलगा म्हणतो, त्याने पाहिलं की ओळखलं हे सोनं आहे म्हणून. हे काय वडिलांनी सांगितलेलं, भावात मी काय सांगितलेलं चुकीचं आहे म्हणून तो लगेच म्हटलं, अरे ही सोन्याची वीट आहे. मग म्हटलं, तुझ्या वडिलांना तर मी अशा 98 विटा आणून दिलेल्या आहेत. ताबडतोब तो राजाकडेच गेला तो मजूर आणि राजाने लागलीच तिच्या घरावर, सगळ्या मालावर वगैरे जप्ती आणली. कशासहित गेलं त्याचं घर, स्वतःचं. म्हणजे त्या विटा तर गेल्याच, परंतु स्वतःचं जे होतं ते पण गेलं. आता हा दृष्टांत आपल्याकडे कसा लावायचा? व्याज की बदले मूल गया म्हणतो की नाही, म्हणजे आपलं मूळच घालवून टाकतो. कारण का तर जो निज कारण परमात्मा आहे त्याचंच ध्यान करण्यायोग्य, ते सोडून बाकीचंच आम्ही काय असं गोळा करत राहतो आणि त्याच्या बदल्यात मग सगळं आपलं स्वरूप पण विसरून पुन्हा पुन्हा संसारात रुळतो. म्हणून तर हा श्लोक सांगितला की तू तर ज्योती स्वरूप आहे, प्रकाश शक्तीवाला आहे, तुझ्यात काही कमी नाही. अंधकार, ह्या अंधकारात, पाप पुण्याच्या अंधकारात सापडण्याची गरज नाही. असं स्वयं स्वतःला जर संबोधन करून आत्मानुभूती घेतली तर सर्व दुःखातून सहज सुटतो. पण तो जो शेठजी आलेला असतो गावावरून ते पाहतो
अरे हे काय केलं म्हणून. तो इतका लोभी असतो ते हे सगळं झालेलं प्रकरण पाहून खूप चिडतो आणि मुलाला मारतो. काय मिळालं त्याच्यात, आणि मी कुठल्या पायाने गेलो म्हणून स्वतःचा पाय तोडून घेतो. म्हणजे काय, हे आपण उदाहरण पाहिल्यानंतर वाटतं असं कुठं एवढं हे करायचं असतं का, लोभ करायचा असतो का, एवढा क्रोध करायचा असतो का. मग हे आपल्या जीवनातच अशा प्रकाराने आपण कशा पद्धतीने कुठं कुठं कसे परिणाम केले आणि कुठल्या कुठल्या गती. सकाळी पाहिलं की नाही, साधारण राजवार्तिकमध्ये साधारण नामकर्म. मग का झालं साधारण नामकर्म, तर सगळे मिळून असं करणार. पाप केलं तर सगळे मिळून, पुण्य केलं तर सगळे मिळून. पण सगळे मिळून केलं तरी सुद्धा अशा विचाराने आयुबंध झालं तर ते साधारण जीवामध्ये जाते, म्हणजेच निगोदी होते. म्हणून सतत आम्हाला स्वभावात कसं राहता येईल हे समजणं अत्यंत आवश्यक आहे.